वळूयात इतर घडामोडींकडे। संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय। या एका महिन्यामध्ये एक दिवस असा गेला नाहीये की या प्रकरणाची चर्चा झाली नाहीये। विधिमंडळाचं अधिवेशन असो, माध्यमं असोत किंवा सोशल मीडिया असो, प्रत्येक पातळीवरती बीड प्रकरणाची चर्चा होता राहिलेली आहे। खंडणीपासून सुरू झालेलं हे प्रकरण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आता थेट जातीपातीच्या राजकारणापर्यंत येऊन पोहोचलंय। महिनाभरात या प्रकरणातले बहुतेक आरोपी पकडले गेलेले आहेत, पण एक आरोपी मात्र अजून सुद्धा फरार आहे। पण एका महिन्यामध्ये बीडमध्ये जे काही घडले त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्याच प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। बीडमधल्या सरपंचाचं अपहरण आणि हत्येची बातमी जेव्हा समोर आली तेव्हा पहिला प्रश्न होता की हे संतोष देशमुख कोण। हे संतोष देशमुख बीडमधल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग या गावचे रहिवासी। 45 वर्षीय संतोष देशमुख हे महायुतीचे कार्यकर्ते होते। मराठा समाजातून आलेलं नेतृत्व, गावाच्या राजकारणात ते लवकरच सक्रिय झाले। 2012 साली अवघ्या 32व्या वर्षी ते मस्साजोगचे उपसरपंच बनले। तर 2017 साली त्यांच्या पत्नी या मस्साजोग गावच्या सरपंच बनल्या आणि स्वतः 2024ला संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच बनले। दशकभरापासून गावच्या राजकारणावर पकड असल्यामुळे संतोष देशमुख यांना जिल्ह्यातले सगळे बडे नेते ओळखत होते। लोकसभा असेल किंवा विधानसभा अक्षरशः झोकून देऊन संतोष देशमुखांनी काम केलं। राजकीय कारकीर्द ऐन भरात असतानाच संतोष देशमुखांचा खून झाला। प्रश्न दुसरा, संतोष देशमुखांचा खून का झाला? संतोष देशमुखांच्या खुनाला कारणीभूत ठरलं एक खंडणी प्रकरण। देशमुखांच्या मस्साजोगा गावाजवळ आवादा नावाची कंपनी पवनचक्की प्रकल्प उभा करते। या कंपनीमध्ये संतोष देशमुखांच्या गावाजवळ एक व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती। 6 डिसेंबरला काही लोक या कंपनीत खंडणी मागण्यासाठी आले। त्यांचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला। सुरक्षा रक्षकाने संतोष देशमुखांना याची माहिती दिली, त्यामुळे संतोष देशमुखांनी जागेवर जाऊन हा वाद सोडवला। खंडणी मागायला आलेल्या लोकांनी संतोष देशमुखांचा बदला घ्यायचं ठरवलं आणि 3 दिवसांनी संतोष देशमुखांचं खून झालं। प्रश्न तिसरा, संतोष देशमुख यांचा खून कसा केला? आवादा कंपनीच्या प्रकरणानंतर संतोष देशमुख धास्तावलेलेच होते। ते 9 तारखेला आपल्या कुटुंबियांसह लातूरवरून गावाकडे परत येत होते। गावाजवळच एका महामार्गावर टोल नाक्याजवळ संतोष देशमुखांची गाडी अडवली गेली। काळ्या रंगाच्या एका गाडीतून काही जण खाली उतरले। त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली उतरवलं, आपल्या गाडीत टाकलं। गाडीतच संतोष देशमुखांना मारहाण सुरू झाली। त्यानंतर गाडीतून खाली काढून त्यांना मारहाण झाली। डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत संतोष देशमुखांच्या शरीराचा एकही भाग नव्हता जिथे मारहाण झाली नव्हती। संपूर्ण शरीर काळं निळं पडलं होतं। शरीरातली काही हाडं तुटली होती। अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि हत्येनंतर आरोपी संतोष देशमुख यांचा मृतदेह टाकून फरार झाले। प्रश्न चौथा, संतोष देशमुखांची हत्या कोणी केली? आवादा कंपनीकडे खंडणी मागणाऱ्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली असा पोलिसांना संशय आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी आहे, मात्र संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अजूनही आरोपी नाहीये। त्यामुळे हत्या झाल्यानंतर 2 दिवसांनी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला। त्यामुळे खंडणी आणि हत्येचे 2 गुन्हे बीड पोलिसात दाखल झाले। वाल्मिक कराड, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनही फरार आहे। यातील बहुतांश आरोपी हे तिशीच्या आतले आहेत। त्यामुळे या आरोपींमध्ये इतके क्रौर्य कुठून आलं असाही सवाल आहे। वाल्मिक कराड हा बीडच्या खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे, मात्र त्यानेच संतोष देशमुख यांची हत्या घडवली असा आरोप आहे। पण महिनाभरानंतरही वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा। संतोष देशमुख यांचा खून होत असताना मुख्य आरोपी व्हिडिओ कॉलवरूनही हत्या पाहत होते असा आरोप होतोय। त्या आरोपांचं रोख वाल्मिक कराडकडेच आहे। वाल्मिक कराडवर याआधीही खंडणी, हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत। गुन्हा घडल्यावर वाल्मिक कराड फरार झाला होता। पोलिसांना वाल्मिक कराडचा काही केल्या थांगपत्ता लागत नव्हता। अखेर 31 डिसेंबरला
म्हणजेच गुन्हा घडल्यावर 23 दिवसांनी सोशल मीडियावरती शरणागतीची घोषणा करून वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराडवरती चहूबाजूंनी आरोप का होत आहेत? वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे. त्याचसोबत वाल्मिक कराड बीडच्या राजकारणात सुद्धा सक्रिय आहे. वाल्मिक कराडशिवाय बीडमध्ये धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं म्हटलं जातं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर अनेक आरोप केलेत. वाल्मिक कराडने करोडोंची संपत्ती गोळा केली. वाल्मिक कराड बीडमध्ये खंडण्या गोळा करतो. वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरून पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात. बीडमध्ये वाल्मिक कराडची प्रचंड दहशत आहे. आर्थिक आणि राजकीय बळावरती वाल्मिक कराडने स्वतःचं बीडच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलंय. मात्र वाल्मिक कराड अनेकांसाठी डोकेदुखी बनलाय. त्यामुळे या प्रकरणी वाल्मिक कराडवरती चहूबाजूंनी आरोप होत आहेत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा का हवाय? बीडमधल्या खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती आहे. बीडमधील हत्या आणि खंडणी प्रकरणानंतरही तो नागपूर अधिवेशनातील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होता असा आरोप आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. अनेक व्यवसायांमध्ये त्यांची भागीदारी आहे असे आरोप होत आहेत. बीडमधील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेत वाल्मिक कराडला मदत करणारे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत असे आरोप होत आहेत. बीडमधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका या वाल्मिक कराडच्या निर्देशानेच होतात असंही म्हटलं जातं. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते आहेत. धनंजय मुंडे जर मंत्रिपदी असतील तर त्यामुळे तपास यंत्रणांवर दबाव येईल, वाल्मिक कराडला मदत होईल असा दावा विरोधकांनी केला आहे आणि याच मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय. मात्र जर धनंजय मुंडे यांचा हत्या प्रकरणाशी थेट संबंध नसेल तर त्यांचा राजीनामा घेणं योग्य नाही असा दावा सत्ताधारी करतायत. प्रश्न 8. सुरेश धस या प्रकरणी आक्रमक का झालेले आहेत? सुरेश धस हे भाजपचे पर्यायाने सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. तरीही त्यांनी या प्रश्नी सगळ्यात आधी आणि सर्वाधिक आवाज उठवला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येच्या डिटेल्स सुरेश धसांनी सभागृहात मांडल्या तेव्हा संपूर्ण सभागृह सुन्न झालं होतं. वाल्मिक कराडवर आरोप करताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. पण अत्यंत चलाखीनं त्यांनी मुंडेंचं नाव घेणं टाळलं. आका आणि आका के आका असे शब्द वापरत धस आरोप करत राहिले. एका सभेमध्ये धसांनी अजित पवारांनाही सवाल विचारले पण नंतर माफी मागितली. लोकप्रिय वक्तृत्वशैली, आक्रमकपणा आणि हजरजबाबीपणा यामुळे या प्रकरणात सुरेश धस हेच माध्यमांसमोरचा प्रमुख चेहरा बनले. सुरेश धस हे गेली अनेक वर्षे बीडच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. मात्र बीडच्या राजकारणावर सातत्यानं मुंडे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली. यामुळे सुरेश धस यांच्या या भूमिकेमागे राजकीय अर्थ देखील शोधले जात आहेत. प्रश्न 9. बीड प्रकरणात सरकारची भूमिका काय? बीडचं प्रकरण हे चांगलंच गाजलं आणि विधिमंडळात देखील यावर मुख्यमंत्र्यांना निवेदन करावं लागलं आणि त्यानंतर यामध्ये त्यांनी काय काय पावलं उचलली याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालातील काही बाबी विधिमंडळात स्पष्ट केल्या आणि अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या झाल्याचं मान्य केलं. या प्रकरणात सुरुवातीलाच बीडच्या पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली. नवनीत कावत यांच्याकडे बीडचं पोलीस अधीक्षकपद देण्यात आलं. खंडणीच्या गुन्ह्याचा तपास CIDकडे सुपूर्द केल्याची घोषणा केली तर हत्येच्या गुन्ह्या तपासासाठी SIDची घोषणा करण्यात आली. संतोष देशमुख कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदतीची घोषणा केली. या प्रकरणाचा सर्वकष तपास करण्यासाठी न्यायालयीन समितीची घोषणा केली. CIDने आपला तपास सुरू केला आहे. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एक SID स्थापन करण्यात आली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात 8 आरोपी जरी आत्ता ताब्यात असले तरी आणखी एक आरोपी फरारच आहे आणि अद्यापही न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची सुरू झालेली नाही. प्रश्न 10. बीड प्रकरणी पोलिसांवर का आरोप होत आहे? संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांवर प्रचंड आरोप होऊ लागलेले. वाल्मिक कराडला मदत करण्यात बीड पोलिसांचाच हात होता असा आरोप अगदी खुलेआम होऊ लागला. हत्या झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात गृहमंत्र्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली केली. मात्र त्यानंतरही वाल्मिक कराडसह 6 आरोपी सहज फरार झाले. अवघ्या राज्यात या प्रकरणाची चर्चा होत असताना सत्ताधारी आमदारच या प्रकरणावर रान उठवत असतानाही SITला CIDला हे आरोपी सापडत नव्हते. गुन्हा घडल्यानंतर तब्बल 23 दिवसांनी फिल्मी स्टाईलनं आपल्या चॉईसने वाल्मिक कराड पोलिसांकडे सरेंडर झाला. वाल्मिक कराड ताब्यात आल्यानंतरच
बाकीचे आरोपी सापडायला सुरुवात झाली हेही संशय निर्माण करणारं होतं. हे सगळं कमी म्हणून की काय, SITतल्या काही पोलिसांसोबतचे वाल्मिक कराडचे फोटो प्रसिद्ध झाले आणि मग पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह गडद झालं. बीडमधील हत्या प्रकरणानंतर पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उमटलेलं आहे. बीडमधील पोलीस हे निष्पक्षपणे चौकशी करतायत का, हा सवाल आता बीडपासून थेट मंत्रालयापर्यंत विचारला जातो. प्रश्न 11वा, बीडचं बिहार झालंय असं का म्हणतात? संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यापेक्षा त्यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली, ज्या क्रूर पद्धतीनं झाली, ते पाहता ऐकणाऱ्याच्या अंगावरही काटा यावा. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या अशा व्यक्तीची खुलेआम आणि निर्घृण पद्धतीनं जेव्हा हत्या होते तेव्हा एकच उद्देश असतो, दहशत, दहशत आणि दहशत. बीड जिल्ह्यात खंडणीचे प्रकार खुलेआम होत असल्याच्या तक्रारी आहेत. खंडणीखोरांच्या विरोधात तक्रारी केल्या तर पोलीस एकतर तक्रारी घेत नाहीत आणि घेतल्याच तर तपास होत नाही. मग तक्रारदाराचा बदला म्हणून त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात. बीडमधील औष्णिक प्रकल्पातील राखेचं कंत्राट असो किंवा सौर ऊर्जा प्रकल्प असो, सगळीकडेच खंडणीखोरांचा सुळसुळाट आहे आणि त्याला राजकीय अभयसुद्धा आहे. या सगळ्या गुन्हेगारांकडे शस्त्रसुद्धा आहेत. एकट्या बिहारमध्ये 1000पेक्षा जास्त बंदुकीचे परवाने दिले गेलेत. या बंदुकांची गरज काय, हा प्रश्न प्रशासन बहुधा विचारतच नाही. हे सगळं बिहारमध्येच सहज घडतं, म्हणूनच बीडचा बिहार झालाय असा आरोप केला जातोय. एखाद्या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोकप्रतिनिधींचा वाटा मोठा असतो, पण असे लोकप्रतिनिधी जर खंडणीखोर आणि गुंडांना अभय द्यायला लागले तर बीडचा बिहार व्हायला वेळ लागत नाही. बीड प्रकरणामध्ये जातीयवाद होतोय का? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसातच संतोष देशमुख यांची हत्या झाली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता आणि त्याची सगळ्यात जास्त धग होती ती मराठवाड्यामध्ये. आणि याचमुळं संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जातीचा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. संतोष देशमुख हे मराठा समाजाचे होते आणि त्यांच्या हत्येचा आरोप ज्यावरती आहे तो वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा आहे. मराठवाड्यात मराठा विरुद्ध वंजारी हा सुप्त संघर्ष कायमच पाहायला मिळतो. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेचे अभय असल्याचाही आरोप करण्यात आलाय. धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते मानले जातात, त्यामुळेच मराठा विरुद्ध ओबीसी असा मुद्दा या प्रकरणामध्ये येणार हे सुरुवातीपासूनच वाटत होतं. पण मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेईपर्यंत हा मुद्दा तीव्रतेने पुढे आला नाही. मनोज जरांगेंनी यामध्ये धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आणि आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद तीव्र झालाय. मनोज जरांगेंनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठिकठिकाणी रॅली काढल्यात. याच रॅलीला ओबीसी समाजाकडनं लक्ष्मण हाके हे उत्तर देत आहेत. मात्र एका तरुण सरपंचाच्या हत्येनंतर जातीय आरोप प्रत्यारोपाचं राजकारण होणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नक्कीच नाही. प्रश्न क्रमांक 13वा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात ईडीची एंट्री होणार का? संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात जास्त आरोप होत आहेत ते वाल्मिक कराडवर. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर त्याच्या संपत्तीचे काही आकडे देखील बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. हे आकडे डोळे दिपवणारे आहेत. खरंच वाल्मिक कराडकडे इतकी संपत्ती असेल तर वाल्मिक कराडनं इतकी माया कुठून जमवली याची ईडी चौकशी करणार का? वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडेंच्या घरी मदतनीस म्हणून काम करत होता. काही वर्षांनंतर तो धनंजय मुंडेंसोबत काम करू लागला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बहरली आणि त्याच काळात वाल्मिक कराडची आर्थिक कारकीर्दही बहरली. सुरेश धस यांनी वाल्मिक कराडकडे 1.5 ते 2,000 कोटींची संपत्ती असल्याचा दावा केलाय. वाल्मिक कराड याच्याकडे करोडो रुपयांच्या जमिनी आहेत. पुण्यात त्याच्याकडे व्यावसायिक मालमत्ता आहेत. पुण्यात त्याचे फ्लॅट्स आहेत. बीडमध्ये त्याची 5 वाईन शॉप्स देखील आहेत. प्रत्येक वाईन शॉपची किंमत तब्बल 5 कोटी रुपये. वाल्मिक कराडच्या संपत्ती प्रकरणात आता ईडीची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. ईडीची चौकशी झाली तर अर्थातच यामध्ये एकटा वाल्मिक कराडच अडकेल असं नाही. त्यामुळे वाल्मिक कराडच्या या संपत्तीची ईडीची चौकशी होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. प्रश्न 14वा, बीड प्रकरणात राष्ट्रवादीची भूमिका काय? बीड प्रकरणाने राष्ट्रवादीची प्रचंड अडचण झाली. सरकारचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीतील एक महत्त्वाच्या नेत्यावर असे आरोप होणं राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी बनली आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद भाजपपेक्षा जास्त आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे 3, भाजपचे 2 तर महाविकास आघाडीचा 1 आमदार आहे. बीडचे खासदारही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्याचा अर्थ
बीडमधला राजकीय संघर्ष हा प्रामुख्याने भाजप राष्ट्रवादीमध्येच आहे. धनंजय मुंडे हा राष्ट्रवादीचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा आहे. मराठवाड्यात ही धनंजय मुंडेंच्या नावाला चांगली मान्यता आहे. पण आधी करुणा मुंडे प्रकरण आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोपाच्या फैरी झडतायत. सातत्याने धनंजय मुंडे वादात सापडत असतील तर त्याची पाठराखण करणं राष्ट्रवादीसाठी सोपं नसेल. धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत आणण्यात आणि त्यांची राजकीय कारकिर्दी घडवण्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो अजित पवारांचा. आपल्या जवळचा व्यक्ती अशी वारंवार वादात सापडत असल्याने अजित पवारांसारख्या स्पष्ट वक्ता नेत्याची ही अडचण होते आणि म्हणूनच की काय कित्येक दिवस दादा कॅमेरेसमोर आलेच नाही. 15वा बीड प्रकरणामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध ताणले जाणार का? बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होते आणि बीड प्रकरणामध्ये सगळ्यात आक्रमक भूमिका घेतली आहे ती भाजपच्या आमदारांनी. त्यामुळे या प्रकरणामुळे फक्त बीडमध्येच नाही तर राज्यभरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. 2019 ते 2022 या 2.5 ते 3 वर्षात भाजपच्या नेत्यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. संजय राठोड, अनिल देशमुख अशा मंत्र्यांना मंत्रिपदाचे राजीनामे द्यावे लागले. काही जणांना जेलमध्ये जावं लागलं. त्यानंतर राज्यात ज्या राजकीय कोलांट्या उड्या मारल्या गेल्या त्यामध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत आली. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपमधल्या अनेकांचा राष्ट्रवादीला विरोधच आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप हा विरोधाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. धनंजय मुंडेंना आज पाठीशी घातलं तर भविष्यात इतर नेत्यांच्या बाबतीतही तसाच विचार करावा लागू शकतो आणि देवेंद्र फडणवीसांना आपली तशी प्रतिमा नक्की नको आहे. शिवाय मराठा समाजात आपल्याबद्दल तयार झालेली नकारात्मक भावना सुद्धा या प्रकरणाच्या निमित्तानं कमी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करू शकतात. अजित पवारांना या सगळ्याची स्पष्ट जाणीव आहे. त्यामुळेच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद न देता या प्रकरणामधून सुटका करून घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता. पण प्रकरणच इतकं मोठं आहे की एवढ्याशा प्रयत्नानं त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाहीये आणि त्यामुळेच राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध ताणले जाऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.